विश्वासरावांच्या मृत्यूपत्राची प्रत ही संपूर्ण तपासली. अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत त्यांनी लिहिली. त्यातल्या एका क्लॉज प्रमाणे शांता 21 वर्षाची होतात या संपूर्ण मालमत्तेची एकमेव मालकीण होणार आहे. ते माहिती आहे आम्हाला. याच्यातून काही दुसरा पर्याय निघतोय का नाही हे पाहायला आम्ही तुम्हाला इथं बोलवलं. त्यापेक्षा गोडी गुलाबीने तिच्याकडून पुढील काळासाठी मुखत्यारपत्र का लिहून घेतलं? त्यापेक्षा दुसरा काही मार्ग? दुसरा मार्ग म्हणजे शांताला 21 वर्ष पूर्ण होण्याआधी तिचा नैसर्गिक मृत्यू. पण ते घडणं अशक्य आहे. त्यापेक्षा मला वाटतं पहिला मार्ग सोपा आहे. मीच तिचे गोडे गुलाबीने समजूत घालते. शांता, काय करतेस ग? काय नाही, आईची साडी शिवून का नाही? नको नको, उठून बस बस बस. किती त्रास दिला मी तुम्हाला गेल्या 17 वर्षात. पण आता हे समजून सोडून दिला. शांता, मी हे घर सोडून कायमचं जाणार. तू 21 वर्षाची झाली ना, ही समधी इष्ट तुझ्या हवाली केली की मी बाई मोकळी झाली. होय शांता, दादांच्या इच्छेप्रमाणे तुला लहानाची मोठी केली, वाढवली. भरलाही त्रास दिला तुला आणि तुझ्या आईला. शांता, माझं एक ऐकशील? माझ्या संग उद्या ज्योतिबाला जा. देवामोर मला तुझे पाय धरायचे, त्याशिवाय माझे पाप धुवून नाही निघायचं. नाही, मी तुमच्याबरोबर ज्योतिबाला येते, पण माझे पाय धरायचे नाही. मला आशीर्वाद द्यायचा. माझी गुणाची गळ पोर, लई लई गुणाची. बरं जाता, जाऊन झोप. लई रात झाली. उद्या आपल्याला सकाळी ज्योतिबाला जायचं, म्हणजे पाठच उठलं पाहिजे. जातो तो. राहू दे, मी साडी शिवून ठेवते. जा. कुणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही कागदावर सही करू नको. धोका आहे. प्रताप. बरं झालं बाई, बरेच दिवसाचा माझा नवस आज पुरा होणार. ये सारखी सांग, हिला सारं समजव. इथे सही कर शांता. सही? पर्यावर तर काय लिहिलं नाही. काय लिहिणार आहे याच्यात? तुझ्या लहान वयाला आणि प्रकृतीला सगळ्या जबाबदाऱ्या मानवणार नाही म्हणून. तुझ्या 21 वर्षानंतर आम्हीच तुझे पालक राहू असं लिहिणार आहे त्या कागदावर. त्यात तुझं नुकसान नाही, फायदाच आहे. नाही नाही, मी नाही करणार सही. आई सर बोल, सही करतेस का सोडू खुर्ची? माझा जीव गेला तरी सुधीक सही करणार नाही मी. आता मग तिथे चल आटप लवकर. ज्योतिबा वाट पाहतोय आपल्या भक्ताची. काय बरं वाईट झालं तर आपल्या मात्र कापर फुटल. आई तू मुळीच घाबरू नको. तिला
आपण इथं आणलेलं कुणी पाहिलंय? नाहीतर आणि वकिलानं सांगितलेलं विसरतेस तू? काय? तिची सगळी इस्टेट आपल्या मालकीची व्हायला आपल्याला एक तर तिची सही हवी, नाहीतर तिचं मरण. काय वाकडे कोणास प्रथम मामा गेला, लगेच कांता, आणि आता शांता. आई. गुड इव्हनिंग. इन्स्पेक्टर साहेब, शांताचा काही पत्ता लागला का? आपल्या जिल्ह्यासह बाजूच्या 3 जिल्ह्यात जारीनं तपास चालू आहे, पण आमच्या डिपार्टमेंटला अजून यश आलेलं नाही. यावरून तुमची डिपार्टमेंट कसे काम करतात हे सिद्ध होत आहे. असं नाही साहेब. सर्जेराव प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, मी ऑफिसर, काही धागेदोरे हाताला लागले तर मला ताबडतोब फोन करून कळवा. ठीक आहे. थँक्यू. आपण निघू. बरं आहे. बाय. बारीक नजर ठेव, मला काहीतरी काळ बेर दिसते. कोण रे तू म्हणतो मी? अरे प्रतापराव आपणच का? तू कोण? गावाकडनं आलो. शांतानं पाठवलं. शांताने पाठवलं? चिठ्ठी येऊन. काळजी करू नका, मी सुखरूप आहे. संभा देईल त्या पत्त्यावर ताबडतोब या. संभा मी तुमची कुणी आहे का घरात? तुझा निरोप मिळेपर्यंत जीवात जीव नव्हता बघ माझ्या. म्हटलं माझ्या सांगण्यावरून तू त्यांच्या कागदावर सही केली नसणार आणि त्या नराधमाने तुझा. ए कुडबुड्या, कोण रे तू? आलास आता धरलास हात. कुठला कागदान कुठली रसई आणि नराधम कोण आहे रे? आईला काही येड्याच्या इतकी तळत न पळून गिळून आलायस का? हे बघ, आधीच तुझ्या काळजीने अर्धमेला झालो तुम्ही, त्यात तुझी थट्टा करू नको शांता. शांता? कोण शांता? मी दुर्गा आहे, दुर्गा. दुर्गा. आणि हे बघ, पोस्टाच्या पाकिटावरला पत्त्या चुकलाय तुझ्या. पण हा कॅप्टन जगदाळेंचाच वाडा आहे ना? वाडा त्यांचाच आहे, पण मी शांता नाही. आईला बघताय काय? कुठे? चला धावते तुम्हाला तुमची शांता.
शांताताई, तुझं हे पाहुणं आल्या आल्या मला बघून हबकलंच. लई टेर उडवली मी यांची. दुर्गे, तोंडावर की जरा. जिबाला काय हाड बिड हाय का नाही तुझ्या? चला चल पोरी.